रिंग रोडमुळे बेघर होण्याची भीती, पुनर्वसनाच्या मागणीसाठी रहिवाशांचा लढा तीव्र. रस्ता 60 मीटर नको 40 मीटर करा. एकलहरा मार्गावर नागरिकांचे आमरण उपोषण. नाशिक रोड परिसरातील एकलहरा अरिंगळे मळा भागातून जाणाऱ्या प्रस्तावित रिंग रोडच्या रुंदीमुळे अनेक घरे बाधित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी लोकशाही मार्गाने आमरण उपोषण सुरू केलंय. शुक्रवारी 6 मार्चपासून एकलहरा मार्गावर हे उपोषण सुरू करण्यात आलंय. उपोषणकर्त्यांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलंय की एकलहरा ते सिन्नर फाटा दरम्यान प्रस्तावित रिंग रोडच्या अलाइनमेंटमुळे परिसरातील अनेक रहिवाशांची घरे बाधित होत आहेत. यामुळे अनेक कुटुंबे बेघर होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. एकलहरा रोडवरील अरिंगळे मळा परिसरातील सुमारे 1 किलोमीटरचा रस्ता 60 मीटर रुंदीचा प्रस्तावित करण्यात आलाय. हा रस्ता दोन्ही बाजूने 10-10 मीटरने कमी करून 60 मीटरऐवजी 40 मीटर करण्यात यावा, अशी प्रमुख मागणी रहिवाशांनी केली आहे. तसेच ज्या कुटुंबाचे घरे पूर्णपणे बाधित होत आहेत त्यांची नाशिक महानगरपालिका हद्दीत योग्य पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणीही निवेदनात नमूद करण्यात आली आहे. जोपर्यंत प्रशासनाकडून सकारात्मक निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशाराही आंदोलकांनी केलाय. या आमरण उपोषणात प्रणाली भडदिवे, सुजाता हिरे, ज्योती शिरसाट, मेहरीन पठाण, पुष्पा जंगम, शकुंतला गझलकर, शोभा डोंगरे, तौफिक पठाण, सुभाष हिरे आदी रहिवासी सहभागी झालेत. आम्ही सर्वजण अरिंगळे मळा एकलहरा रोडचे रहिवासी आहोत. आम्ही आज 2 दिवसापासून अन्न त्याग उपोषण करत आहेत. माझ्या माता भगिनी त्या 6-8 जणी उपोषण करतायत आणि आमची मागणी एकच आहे का जो आता सध्या शासनाने 60 मीटरचा रस्ता एकलहरा रोडवरनं नेलेला आहे, तर आम्हाला रस्त्याला काही विरोध नाहीये. रस्ता तुम्ही जरूर करा. आम्ही आमची फक्त एकच मागणी आहे का तुम्ही 60 मीटर ऐवजी 40 मीटरचा रस्ता करा. 10 मीटर तिकडनं कमी करा, 10 मीटर इकडनं कमी करा, जेणेकरून आमचे 200 ते 250 घरं उद्ध्वस्त होण्यापासून वाचतील. कारण आमचे 200-250 घरं इथे पक्के घरं आहे. तुम्ही आता जर बघाल तर तुम्ही जर स्पॉटवर सरकार शासनाने जर इथे येऊन बघितलं तर आम्ही ऑलरेडी 50-50 फूट रस्त्याच्या आजूबाजूला जागा सोडून घरं बांधलेले आहेत. आणि तरी पण आता अलाइनमेंट जरा थोडी जास्त झाल्या कारणाने आमचे घर टोटल उद्ध्वस्त होत आहेत. तर आम्ही जायचं कुठे? आज आम्ही 30-40 वर्षापासून आम्ही इथे राहतोय. आमची घरपट्टी, पाणीपट्टी सर्व आम्ही भरतोय, सर्व शासनाचं पालन करतोय. आणि असा अन्याय ऍक्च्युली आमच्यावर अन्यायच होतोय. तर हा अन्याय कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून कलेक्टर साहेबांना सांगतो आम्ही, कलेक्टर साहेब आमची तुम्ही दखल घ्या. आमच्या इथे स्पॉटवर येऊन तुम्ही बघा का आम्ही रस्त्याच्या आजूबाजूला कुठलेही घरं आमचे नाहीये. 50 फूट ह्या बाजूने 50 फूट त्या बाजूनेच घरं बांधलेले. आणि 40 मीटरचा रस्ता करायला 1 किलोमीटरचा रस्ता आहे. फक्त 1 किलोमीटरचा रस्ता करायला काही हरकत नाही. किंवा स्वागत लॉन्स हे सिन्नर फाट्याहून जो पुणे हायवे क्रॉस करतात स्वागत लॉन्स पर्यंत येतो, तो हायवे जर 600-700 मीटर जरी वाढवला एक्स्ट्रा तरी काय सर्वांचे घरं वाचतील. तुमच्या याच्यात काहीच तुम्हाला फरक पडणार नाही. बस आमची 2च मागण्या आहे. आज 2 दिवसापासून आम्ही अन्न त्याग उपोषणाला माझ्या माता भगिनी बसलेले आहेत. त्यांची तरी तुम्ही दखल घ्या. आमचे फार ऍक्च्युली आम्ही 2-3 महिन्यापासून इतके हलाखीचे जीवन जगतोय. आम्हाला रात्रीची झोप नाहीये, बेचैन होतंय, लोक आजारी पडताय, मानसिक धक्का बसलेला आहे, मानसिक त्रास होतोय त्यांना. तर याची लवकरात लवकर दखल घेऊन आम्हाला तो योग्य तो न्याय द्यावा, हीच आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे. कलेक्टर साहेब आपण वरच्या शासन निर्णयाला तुम्ही तिथे सांगू शकतात. आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, त्यांना सांगा का तुमच्या लाडक्या बहिणी आज रस्त्यावर येणार आहे तर त्यांचे घरं वाचवा. बस आमची ही तुम्हाला नम्र विनंती आहे. लवकरात लवकर आमची दखल घ्यावा. मी रेखा सुरेश बोराडे. मी राहणार अरिंगळे मळ्यातली आहे. एकलहरा रोड अरिंगळे मळा इथून जो रोड जातोय तो छोटा करावा. कसं 60 मीटर सांगताय तर 40 मीटर करावा. कसं 200-300-400 घरं वाचतील. सरकारला आणि देवाभाऊला एवढीच विनंती आहे का रस्ता आमचा छोटा करावा, आमचे घरं वाचवा. लाडक्या बहिणी आहे आम्ही सगळ्या गरीब आहे, हातावरच्या आहे. आमच्या घरात कोणी पेशंट आहेत, म्हातारी माणसं आहे, लहान लेकरं आहे, कोणी विधवा बाया आहेत.
एवढीच विनंती आहे आमची वाली का आम्हाला म्हणजे आमचं कोणाचं नुकसान नको व्हायला. मेन म्हणजे कसं आहे, सगळे हातावरचे असल्यामुळं कोणाकडे काही नाही, दुसरीकडे जायला जागा नाहीये, रस्त्यावर राहण्याची वेळ येणार आहे आम्हाला. आम्ही राहायचं कुठं, आम्ही जायचं कुठं? आम्ही आज 40 वर्ष 50 वर्षापासून इथं राहतो. आम्ही करायचं बांधलेले नाहीये, आम्ही रस्ते सोडून घर बांधलेले आणि घरपट्ट्या भरतो, आम्ही लाईट बिल भरतो, सगळे नेम पाळतो. आमची लाईट कट झाली तर लगेच आम्हाला नगरपालिकेत जावं लागतं. नळ भरलं तर नळ कट करतात. सगळे नियम आमचे पाळतात. मग हे का आमच्यावर ही वेळ का आज? आम्ही आम्ही थोडी फुकट राहतोय, एवढ्या वर्षापासून राहतोय, सगळे नियम पाळतोय. मग सरकारला एवढीच विनंती आहे आमचीवाली का आम्हाला रस्त्यावर आणू नका, आम्हाला आमची कळकळ समजून घ्या. आम्ही आज सगळे उपोषणाला बसलोय, 2 दिवस झाले, कोणीच काही खाल्लेलं नाहीये. आमचे लेकर उपाशी शाळेत गेले, आमचे कामवाले उपाशी राहिलेले, म्हातारे माणसं गोळ्यावाले उपाशी राहिलेले, सगळे 2 दिवसापासून आमच्या चुली बंद आहेत. सगळे आम्ही इथं बसलेलोय, पोरं सोरं म्हातारे माणसं सगळे इथं घेऊन बसलेलोय. आम्ही अजून काय करायचं? माझं नाव आहे मेहक कुणाल बोराडे. सिन्नर फाटा ते आरंगळीमाळा एकरला रोड ते 60 मीटर आहे ना जो रस्ता, त्याच्या ऐवजी 40 मीटर घ्यावा ही आमची मागणी आहे. तर त्याच्यात कोणाचे घर जाणार नाही आणि जो जास्त घेतलेला आहे त्यांनी फूट, तर त्याच्यात आमच्या सर्वांचे घर जात आहेत. तुमच्याकडे एवढीच मागणी आहे तर तो रस्ता घ्या. आम्ही रस्त्याला विरोध करत नाही, व तो छोटा घ्या जेणेकरून तुम्ही कोणाचे घर नाही जाणार, काही नाही जाणार त्याच्यामुळं. आणि आम्ही राहायचं कुठं? तुम्ही एवढा मोठा रस्ता करताय तर आम्हाला काही म्हणजे काहीतरी हे तरी पाहिजे नाही का? तर आम्ही 20-25 वर्षापासून इथं राहतोय, अनेक वर्षापासून आम्ही इथं राहतोय. तर तुम्ही काहीतरी करा ना आमच्यासाठी, द्यावा भाऊ, तुम्ही इथं या आमच्याकडे. आम्हाला तुमचे पैसे नकाय, तुमच्या बहिणीला तुमचा सपोर्ट हवाय, तुम्ही काहीतरी करा, हाच आमचा विनंती आहे. कळकळून सांगते आम्ही तुम्हाला. पुष्पा जंगम विधवाबाई मी. आता 25-30 वर्षापासून आम्ही इथं राहतो. आरंगळीमाळा एकलारा रोड. आमची घरं वाचवावा. 20-25 मीटरचा रस्ता 40 मीटरवर करावा. आमच्या गरीब दुबळ्याचं बोला बोला. गरीब दुबळे आम्ही लाईट बिल भरतो, पानपट्टी भरतो, घरपट्टी भरतो. लहान लहान मुलं, आम्ही मोलमजुरी करतो. सकाळी कमी होऊन तर संध्याकाळी आम्हाला खायला भेटत. आमच्या नाशिक सह्याद्री न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.